महाठग सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचाही बाजार उठणार असं वाटलं होतं। सुकेशकडून घेतलेली महागडी गिफ्ट तिला चांगलीच महागात पडली होती, ज्यामुळे तिचं उभं करिअर धोक्यात येण्याची स्थिती निर्माण झाली। मात्र आता जॅकलिननं असा काही निर्णय घेतलाय की ज्यामुळे तिचा एक्स बॉयफ्रेंड सुकेशमुळे बिघडलेलं सर्व काही ती सहज ठीक करू शकणार आहे। काय निर्णय आहे जॅकलिनचा आणि कशी बाहेर पडणार जॅकलिन यातून, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। तब्बल 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे तिचा एक मोठा निर्णय। अटकेत असलेला तिचा घोटाळेबाज एक्स बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित या प्रकरणात जॅकलिननं स्वतः माफीचा साक्षीदार बनण्याची इच्छा कोर्टासमोर व्यक्त केल्याचं समजतंय। दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टमध्ये या अर्जावर सुनावणी झाली आणि न्यायालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत आता ईडीला नोटीस बजावली आहे। विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांना ईडीला नोटीस बजावली असून 20 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश ईडीला दिले आहेत। या प्रकरणाची सुनावणी आता 20 एप्रिलला होईल। तिला या तपासाच्या संदर्भात ईडीनं अनेक वेळा समन्स बजावलं होतं। ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात पहिल्यांदाच आरोपी म्हणून नाव देण्यात आलंय। गेल्या वर्षी 3 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीचा तपास अहवाल रद्द करण्याची तिची याचिका फेटाळून लावली होती। 2 महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला। या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर हा फक्त एक साधी कायदेशीर प्रक्रिया नाही, तर संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलू शकणारा मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। कारण माफीचा साक्षीदार म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःच्या भूमिकेबाबत माहिती देऊन तपास यंत्रणेला सहकार्य करतो आणि बदल्यात त्याला काही प्रमाणात कायदेशीर संरक्षण मिळू शकतं। आतापर्यंत जॅकलिननं स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले होते, पण आता अचानक तिने घेतलेली ही भूमिका अनेक प्रश्न निर्माण करतायत। तिला नक्की काय माहिती आहे आणि ती आता का बोलण्यास तयार झाली आहे, असे अनेक प्रश्न आहेत। या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर रन टॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मलविंदर सिंग यांच्या पत्नीची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुकेश चंद्रशेखर विरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्याच्यावर 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे आणि तपासादरम्यान त्याचे बॉलिवूडशी संबंध उघड झाले होते। त्यातच जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आल्यानंतर ईडीनं तिची चौकशी केली होती आणि तिच्या भूमिकेचा तपास सुरू झाला। आता जर जॅकलिन माफीची साक्षीदार बनली आहे तर ती या प्रकरणातील अनेक गोष्टी उघड करू शकते, ज्यामुळे सुकेश विरोधातील पुरावे अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे। पण दुसरीकडे हा निर्णय तिच्यासाठी रिस्क फॅक्टरही ठरू शकतो, कारण जर ईडीनं तिच्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही तर तिच्यावर कायदेशीर दबाव आणखी वाढू शकतो। त्यामुळे सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ईडी काय निर्णय घेणार। जर त्यांनी होकार दिला तर ही केस पूर्णपणे वेगळ्या दिशेने जाऊ शकते आणि जर नकार दिला तर जॅकलिनच्या अडचणी अधिक वाढू शकतात। सध्या देशभरात या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष दिलं जातंय, कारण यात पैसा, पॉवर आणि बॉलिवूडचं ग्लॅमर एकत्र आलंय। आता 20 एप्रिलला ईडी काय उत्तर देतं यावरच या प्रकरणाचा पुढचा अध्याय ठरणार आहे आणि तेव्हाच कळेल की जॅकलिनचा हा निर्णय तिला वाचवणार आहे की आणखी मोठ्या संकटात ढकलणार आहे।